उन्हाळा येताच शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण ताकासह वेगवेगळे सरबत पित असतो। दर उन्हाळ्यात एका सरबताचं नाव तोंडावर येतं, ते नाव म्हणजे रूह अफजा। आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं, पण या उन्हाळ्यात रूह अफजावरून वाद उफाळून आलाय। हा वाद कुणी राजकीय व्यक्ती नाही तर योग गुरु रामदेव बाबांनी उफाळून आणलाय। त्यांनी पतंजलीच्या उत्पादनाचं मार्केटिंग करताना रूह अफजावर काही आरोप केलेत। रामदेव बाबा यांनी केलेले आरोप काय आहेत, रूह अफजा शरबत बाजारात कधी आलं, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीशी रूह अफजाचा काय संबंध, पाहूयात या व्हिडिओमधून। योग गुरु रामदेव बाबा यांनी रूह अफजावर शरबत जिहादचा आरोप केलाय। त्यांनी रूह अफजाच्या उत्पादक कंपनीवर धार्मिक निधीचा आरोप केलाय। एक विशिष्ट कंपनी सरबत विकते, मात्र त्यातून मिळणारे पैसे मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी वापरले जातात, असा आरोप रामदेव बाबांनी केलाय। रामदेव बाबांनी कोणत्याही कंपनीचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा रोख हमदर्द कंपनीच्या रूह अफजा सरबतावर होता। त्यांच्या या आरोपानंतर रूह अफजाबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या। तशी तर रूह अफजाची गोष्ट खूपच रंजक आहे। ती 118 वर्ष जुनी आहे। हे सरबत 1907 मध्ये सुरू झालं। हकीम अब्दुल मजीद हे युनानी चिकित्सा पद्धतीने लोकांवर उपचार करत होते। त्यांनी जुन्या दिल्लीतील त्यांच्या दवाखान्यात एक खास प्रकारचं पेय तयार केलं, त्याचं नाव रूह अफजा ठेवलं। विशेष म्हणजे औषध म्हणून बनवलेल्या रूह अफजा सिरपचा उद्देश लोकांना उष्माघातापासून वाचवणं हाच होता। रूह अफजाचा मराठीत अर्थ आत्म्याचं पुनरुज्जीवन असा होतो, म्हणजेच शरीर आणि मनाला तृप्त करणारं पेय। त्या काळात दिल्लीतील लोकांना हे सरबत खूप आवडलं। उष्णता कमी करण्यासाठी लोक ते खरेदी करण्यासाठी घरातून भांडी घेऊन जाऊ लागले। वाढती लोकप्रियता पाहून रूह अफजाची मागणी वाढलीच। देशाच्या कानाकोपऱ्यात रूह अफजा उपलब्ध करून देण्यासाठी हकीम अब्दुल मजीद यांनी त्याचं ब्रँडिंग सुरू केलं। विशेष म्हणजे त्या काळात रूह अफजाचा लोगो मुंबईच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनवण्यात आला होता, तर बाटलीचं डिझाईन जर्मनीमध्ये बनवलं। 1940 मध्ये जुन्या दिल्लीत रूह अफजा तयार करण्यासाठी एक कारखाना उभारण्यात आला। अशा प्रकारे रूह अफजा देशभरातील घराघरात पोहोचला। रूह अफजा बनवणारी हमदर्द कंपनी सध्या 25हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करते। ही कंपनी 600हून अधिक उत्पादनं बनवते। देशाची फाळणी आणि कंपनीची फाळणी कशी झाली पाहूया। देशाची फाळणी झाली तशी हकीम अब्दुल मजीद यांच्या कुटुंबाची देखील फाळणी झाली। मजीद यांची दोन्ही मुलं अब्दुल हमीद आणि मोहम्मद सईद या सरबत व्यवसायात होते, पण 1947 मध्ये फाळणीनंतर त्यांचा मोठा मुलगा अब्दुल हमीद भारतातच राहिला, तर लहान मुलगा मोहम्मद सईद पाकिस्तानला गेला। त्यानं कराचीमध्ये रूह अफजा विकायला सुरुवात केली। या सरबताला पाकिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली। त्यानंतर सईदनं पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजेच बांगलादेशमध्ये कंपनीची शाखा उघडली। बांगलादेशच्या निर्मितीनंतर मोहम्मद सईदनं रूह अफजाचा बांगलादेशमधील व्यवसाय त्याच्या मित्राकडे सोपवला। आता हमदर्द कंपनीची कोणकोणती उत्पादनं आहेत पाहूया। हमदर्द कंपनीची अनेक उत्पादनं आहेत। सिंकारा, रोगन, बाबात, शिरीन, साफी, जोशिना, स्वालिन ही देखील हमदर्दचीच उत्पादनं आहेत। ही कंपनी खाद्यपदार्थांबरोबर औषधी उत्पादन देखील तयार करते। 2022-23 मध्ये भारतामधील हमदर्द कंपनीनं 565 कोटींची कमाई केली होती। त्यातील 500 कोटी रुपये फक्त रूह अफजा या एका उत्पादनापासून मिळाले होते। या कंपनीनं 1000 कोटींचा टार्गेट ठेवलाय। तर दुसरीकडे रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीनं काही वर्षात मोठी झेप घेतली। 2023-24 या वर्षात पतंजली कंपनीचा खप 23% वाढलाय। या कंपनीचं एकूण उत्पन्न तब्बल 9335 कोटी इतकं झालंय। एक प्रकारे रामदेव बाबांच्या कंपनीचं मल्टीनॅशनल कंपनी एवढं उत्पन्न आहे। त्या तुलनेत 125 वर्षांपासून असलेल्या हमदर्द कंपनीचं उत्पन्न पतंजलीपेक्षा 5 ते 6% आहे। तसं पाहिलं तर हमदर्द कंपनी पतंजलीची स्पर्धकही नाही, तरी रामदेव बाबांनी वाद निर्माण केलाय। या वादाचं पुढे नेमकं काय होतं ते कळलेच, पण त्यानिमित्तानं देशातील लोकांना रूह अफजाचा इतिहास माहिती झाला हे मात्र नक्की। तर मंडळी, रूह अफजाच्या संपूर्ण इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत
विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.